नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. आजची सर्वात मोठी बातमी आहे. क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे आणि तो राजीनामा राज्यपालांनी मंजूर सुद्धा केलेला आहे. खरं तर सदनिका गैरव्यवहार प्रकरणामध्ये जिल्हा सत्र न्यायालयाने अर्थात नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षाची शिक्षा आणि त्याचबरोबर 10,000 रुपयाचा दंड ठोठावलेला होता. खरं तर आज दिवसभरामध्ये चर्चा होत होती की माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिला पाहिजे, त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे अशी मागणी विरोधकांकडून केली जात होती आणि अखेर माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिलेला आहे. आणि या चर्चेमध्ये माझ्यासोबत आहे माझा सहकारी संकेत देशपांडे. संकेत, आजची सर्वात मोठी बातमी आहे, माणिकराव कोकाटे यांनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय. राजरत्न जर आपण पाहिलं तर नाशिक सत्र न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना नाशिक सदनिका गैरव्यवहार प्रकरणी जे आहे ते दोषी ठरवत 2 वर्षांचा कारावास आणि 10,000 रुपये दंडाची शिक्षा जी आहे ती ठोठावलेली होती. आज माणिकराव कोकाटे यांच्या विरोधामध्ये अटक वॉरंट जो आहे तो देखील जारी झालेला होता. मात्र माणिकराव कोकाटे हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे लीलावती रुग्णालयात आहेत असं सांगितलं जात होतं, असं बोललं जात होतं. माणिकराव कोकाटे यांच्यावर उपचार सुरू असल्याने ते कोर्टामध्ये आले हा. नाहीत असं त्यांच्या वकिलांकडनं सुद्धा सांगण्यात आल्याचं पाहायला मिळालं. आणि दरम्यान लोकप्रतिनिधी कायदा 1951 कलम 8(3) नुसार जर एखाद्या लोकप्रतिनिधीला 2 वर्ष किंवा त्याहून अधिक कारावासाची शिक्षा झाली तर त्याचं सदस्यत्व जे आहे ते रद्द होऊ शकतं असं देखील बोललं जाते. म्हणजे माणिकराव कोकाटेंच्या आमदारकीवर सुद्धा टांगती तलवार आहे. आणि अर्थातच विरोधकांकडून राजरत्न सातत्यानं माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. माणिकराव कोकाटे हे खरं तर राजरत्न 5 वेळा आमदार म्हणून हम्म. निवडून आलेत. मात्र पहिल्यांदा त्यांना मंत्रिपदाची लॉटरी जी आहे ती लागलेली होती. कृषी खात्यासारखं महत्वाचं खातं त्यांच्याकडे आलं होतं. वादग्रस्त वक्तव्यांमुळे ते खातं देखील गेलं आणि आता नाशिक सदनिका गैरव्यवहार प्रकरणी माणिकराव कोकाटे यांचा अखेर राजीनामा झाल्याचं पाहायला मिळतंय. मात्र राजरत्न आता हा माणिकराव कोकाटेंनी राजीनामा दिला की द्यायला लावला हम्म. असा प्रश्न इथं पडतोय. याचं कारण असं की राज्यपाल आचार्य देवव्रत यांचं जे पत्र आहे, हम्म. आचार्य देवव्रत यांनी जे पत्र पाठवलेलं आहे, त्याच्यामध्ये राज्यपालांनी असं म्हटलेलं आहे, श्री देवेंद्र फडणवीस जी, आय हॅव रिसिव्ड युअर लेटर डेटेड 17 डिसेंबर हम्म. 2025 recommend the allocate the portfolio of sport and youth welfare and minorities development and awqaf head by advocate Manikrao Saraswati Shivaji Kokate, minister to Shri Ajit Ashatai Anantarao Pawar, deputy chief minister finance and planning and state excise. I hereby convey by my approval to your and recommended and best विशेष युअर आचार्य देवव्रत. म्हणजे याच्यामध्ये एक गोष्ट स्पष्ट आहे राजरत्न, की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या शिफारशीवरून हा राजीनामा जो आहे तो झालेला झालेला आहे. आहे. जे आचार्य देवव्रत यांच्या पत्रावरून हे स्पष्ट होताना पाहायला मिळतंय. म्हणजे तुला आठवत असेल आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होती आणि या राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या दरम्यानच हम्म. राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि ही बैठक झाल्यानंतर या बैठकीनंतर खरं तर मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांमध्ये सुद्धा बैठक झाल्याचं जे आहे ते पाहायला मिळालेलं होतं. आणि त्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी थेटपणे अजित पवारांना असा सवाल देखील केला होता, की कोकाटेंना काढलं तर खातं कुणाला द्यायचं हे सांगा. म्हणजे हम्म. मुख्यमंत्री हे उद्विग्न झाल्याचं कुठेतरी पाहायला मिळालेलं होतं. म्हणजे आणि संकेत, एकंदरीत जर पाहिलं तर माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा होणार हे अगदी स्पष्ट होतं. ज्या पद्धतीचं थेटपणे देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना विचारलेलं होतं की माणिकराव कोकाटे यांचं खातं काढलं तर खातं कोणाला देणार सांगा, हे अगदी सकाळी स्पष्ट झालेलं होतं की अखेर माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा होणारच आहे. अगदी निश्चित. आता माणिकराव कोकाटे यांचा खरं तर माणिकराव कोकाटे ज्यावेळी कृषी मंत्री झाले आणि त्यांनी मग ते शेतकरी पीक विम्यापासून अगदी अनेक वादग्रस्त ज्यावेळी वक्तव्य केली, त्याच वेळी खरं तर माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा होईल असं वाटलं होतं, बोललं जात होतं. कुठेतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्यामध्ये नाराज आहेत असं बोललं जात होतं. दरम्यानच्या काळामध्ये माणिकराव कोकाटेंनी ज्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली होती, त्यावेळी त्या भेटीमध्ये सुद्धा अजितदादांनी सुद्धा माणिकराव कोकाटेंना असा सवाल केला होता, की किती वेळा तुम्ही चुकणार आणि किती वेळा मी तुमची चूक पदरामध्ये घ्यायची. हम्म. मात्र नंतर मग माणिकराव कोकाटे यांचा
खात्याबदल झाला आणि दादांचे विश्वासू दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषी खातं सोपवण्यात आलं आणि क्रीडा खातं माणिकराव कोकाटे यांच्याकडे सोपवण्यात आलं. मात्र हे जे प्रकरण आहे जवळपास 30 वर्ष जुनं प्रकरण आहे. हम्म. 1995 ला माणिकराव कोकाटे हे पहिल्यांदा आमदार म्हणून विजयी झाले आणि साधारणतः 1997च्या आसपास माजी राज्यमंत्री स्वर्गीय तुकाराम डिगोळे यांनीही सदनिका प्रकरण जे आहे ते अनुषंगाने न्यायालयामध्ये धाव घेतली. मुख्यमंत्री कोट्यातनं जे काही 10% जागा द्यायच्या असतात हम्म. त्या सदनिकांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप जो आहे तो करण्यात आला आणि मग माणिकराव कोकाटेंची ती केस सुरू होती. दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहिलं तर माणिकराव कोकाटेंचा प्रवास काँग्रेसमधनं सुरू झाला. हम्म. मग राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर माणिकराव राष्ट्रवादीत गेले. मग पुन्हा नारायण राणेंबरोबर 2009 ला माणिकराव काँग्रेसमध्ये आले. मग नंतर पुन्हा राष्ट्रवादीमध्ये गेले. असा साधारणतः त्यांचा दरम्यानच्या काळात शिवसेनेमधनं सुद्धा ते आमदार म्हणून निवडून आल्याचं पाहायला मिळालं होतं. 5 टर्म माणिकराव कोकाटे हे आमदार आहेत आणि नाशिकच्या सिन्नरच्या सभेमध्ये बोलताना विधानसभेच्या वेळी अजित पवारांनी असं म्हटलं होतं, की तुम्ही माणिकरावांना विजयी करा, मी त्यांना मोठी जबाबदारी देईल. आणि दादा म्हटल्याप्रमाणे दादांनी माणिकराव कोकाटेंना मोठी जबाबदारी दिली देखील. मात्र दैव देतं कर्म नेता अशी हम्म. काहीशी अवस्था जी आहे ती माणिकराव कोकाटेंची झाल्याचं पाहायला मिळालं. त्याच काळामध्ये माणिकराव कोकाटे यांची वादग्रस्त वक्तव्यामुळे आधी कृषी मंत्री पद गेलं व त्या विधानसभेतला व्हिडिओचा प्रकरण जे आहे त्यामुळे सुद्धा माणिकराव कोकाटे बॅकफुटवर गेले आणि आता नाशिक सत्र न्यायालयाच्या निर्णयामुळे माणिकराव कोकाटे यांना राजीनामा जो आहे तो द्यावा लागलेला आहे. दिला की द्यावा लागला हा प्रश्न संकेत, इथं दुसरी एक आहेच. महत्वाची गोष्ट म्हणजे संकेत, आज मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीचं पत्र राज्यपालांनी लिहिलेलं होतं, त्या पत्रामध्ये जी माणिकराव कोकाटे यांच्यावरती ज्या खात्याची जबाबदारी होती, ते खातं अजित पवार यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. म्हणजे आता जर पाहिलं तर अद्यापपर्यंत जर पाहिलं तर ती शिफारस जी देवेंद्र फडणवीस यांनी केलेली होती खात्याच्या संदर्भामधली, ती शिफारस मान्य केलेली आहे. आता माणिकराव कोकाटे संकेत राजीनामा झालेले ते बिनखात्याचे मंत्री आहेत, अशा बातम्या आता पुढे येत आहेत. अगदी निश्चित राजरत्न मुख्यमंत्र्यांनी शिफारस केल्या म्हणजे बिनखात्याचा मंत्री याचा अर्थ अप्रत्यक्षरित्या तो झालेला राजीनामाच राजीनामाच आहे. आहे आणि निश्चितपणे विरोधकांसाठी सुद्धा आता म्हणजे म्हणजे माणिकराव कोकाटे हे बिनखात्याचे मंत्री आहेत असं जरी म्हटलं जात असलं तरी मुळामध्ये राजरत्न आपण जसं म्हटलं वारंवार तसं किंवा आणि आपण म्हणण्यापेक्षा कायद्याने सुद्धा तसं सांगितलेलं आहे. लोकप्रतिनिधी कायदा हम्म. हम्म. 1951 त्या कायद्यातलं कलम 8(3) नुसार एखाद्या लोकप्रतिनिधीला जर 2 वर्ष किंवा त्याहून अधिक कारावासाची शिक्षा झाली हम्म. तर त्याची सदस्यता जी आहे ती रद्द होते. 2013 पूर्वी 3 महिन्याचा वेळ अपिलासाठी दिला जात होता. हम्म. मात्र लिली थॉमस विरुद्ध भारत सरकार या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने ती जी शिफारस होती की 3 महिन्याचा वेळ ती काढून टाकली. त्यामुळे आता तात्काळ पूर्वलक्ष्य प्रभावानं हे सगळं जे आहे ते लागू होतं. म्हणजे राहुल गांधींच्या बाबतीत सुरत न्यायालयाने ज्यावेळी हम्म. 2 वर्षाचा त्यांना शिक्षा सुनावली त्यावेळी राहुल गांधींची खासदारकी गेल्याचं पाहायला मिळालं होतं. नागपूर जिल्हा बँक गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयाने ज्यावेळी काँग्रेस नेते सुनील केदार यांच्यावर कारवाई केली, त्यांना कारावासाची शिक्षा सुनावली होती, त्यावेळी त्यांची आमदारकी सुद्धा गेल्याचं जे आहे ते पाहायला मिळालेलं होतं. दुर्दैव सुनील केदार यांना आता सावनेरमधनं निवडणूक सुद्धा लढता आलेली नव्हती. त्यांच्या पत्नीने उमेदवारी तिथे लढवली. तिकडं आशिष देशमुख जे आहेत ते आमदार म्हणून तिथं विजयी झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे अशा या सगळ्या तरतुदी ज्या आहेत त्या असल्याचं पाहायला मिळतंय. या प्रकरणामध्ये माणिकराव कोकाटे यांना यांच्या संदर्भाने तात्काळ सुनावणी घेण्यासाठी सुद्धा उच्च न्यायालयाने जे आहे तो नकार तो दिलेला होता. नकार दिलेला होता. त्यामुळे आता शुक्रवारपर्यंत शुक्रवारी ती सुनावणी होणार आहे. त्यामुळे अर्थातच अटकेची टांगती तलवार सुद्धा माणिकरावांवर असल्याचं पाहायला मिळतंय. निश्चितपणे अटकेची टांगती तलवार जी आहे ती माणिकराव कोकाटे यांच्यावरती असणारच आहे. परंतु दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे संकेत, आज दिवसभरामध्ये ज्या घडामोडी घडलेल्या आहेत, थेटपणे अटक वॉरंट माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात निघणं, तातडीने सगळ्या कारवाया होणं, थेटपणे देवेंद्र फडणवीस यांनी शिफारस करणं की माणिकराव कोकाटे यांच्याकडचं जे क्रीडा खातं आहे ते अजित पवार यांच्याकडे देण्यात यावं, वर्ग केले जात आहे, अशा पद्धतीचा संदेश जो आहे तो राज्यपालांकडे देवेंद्र फडणवीस यांनी पाठवलेला आहे. परंतु आज दिवसभरामध्ये दुसरी एक महत्वाची घडामोड घडलेली आहे. कारण याआधी जर पाहिलं तर वाल्मिक कराड प्रकरणामध्ये, अर्थात संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जर पाहिलं तर वाल्मिक कराड यांचे जवळीक असल्यामुळे धनंजय मुंडे यांना कुठंतरी राजीनामा द्यावा लागलेला होता आणि आज धनंजय मुंडेंनी थेटपणे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतलेली आहे. खरं तर संकेत आपण पाहतोय की वाल्मिक कराड यांची जवळीक असल्यामुळं धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागलेला होता. आता माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा झालेला आहे. मंत्रिमंडळामध्ये धनंजय मुंडे यांची वर्णी लागू शकते का? आज त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये दिल्लीमध्ये गाठीभेटी सुद्धा घेतलेल्या आहेत.
निश्चित पद्धतीने राजरत्न आता खरं तर माणिकरावांचा राजीनामा झाल्यामुळं एका जागेसाठी अनेक इच्छुक राष्ट्रवादीमध्ये पाहायला मिळू शकतात. अर्थातच धनंजय मुंडे यांच्याकडे मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार म्हणून जे आहे ते पाहिलं जात असलं तरी जर आपण पाहिलं राजरत्न आता एक जागा हम्म. आणि अनेक इच्छुक असं पाहायला मिळतंय. प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर मंत्रिपद द्यायची वेळ आली न वेगळ्या चेहऱ्याचा विचार करायचा विचार झाला तर उदगीर विधानसभेचे जे आमदार आहेत माजी क्रीडा मंत्री संजय बनसोडे त्यांचा पुनर्विचार जो आहे तो केला जाऊ शकतो. कारण एकनाथ शिंदेच्या काळामध्ये संजय बनसोडे हे क्रीडा खात्याचे मंत्री होते. त्यांना बऱ्यापैकी त्या क्रीडा खात्याची जाण आहे. दुसरा जर विचार झाला संजय बनसोडेंच्या व्यतिरिक्त जर विचार झाला तर अनिल भाईदास पाटील जे आहेत त्यांचा विचार केला जाऊ शकतो. त्यांची मंत्रिपदी वर्णी लागू शकते. याशिवाय नवीन कोणाला संधी द्यायचा विचार झाला तर बीडच्या विजयराव पंडितांना संधी तिथे मिळू शकते. प्रकाशराव सोळंकेंना संधी तिथे मिळू शकते. अर्थात हे सगळं राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मिळून ठरवायचं आहे. सरोज आहिरे ज्या नाशिकच्याच देवळालीमधनं निवडून येतात. जर नाशिकमध्येच मंत्रिपद द्यायचा निर्णय झाला तर सरोज आहिरेंचा नाव सुद्धा यासाठी घेतलं जाऊ शकतं. कारण या मंत्रिमंडळामध्ये जर आपण पाहिलं तर माधुरी मिसाळ, आदिती तटकरे आणि मेघना बोर्डीकर या तीनच महिला आहेत. त्यामुळं महिला म्हणून जर विचार झाला तर सरोज आहिरे यांचा विचार जो आहे तो देखील केला जाऊ शकतो. अशी चर्चा जी आहे ती असल्याचं पाहायला मिळतंय. किंवा मग जर काही ज्येष्ठांनाच संधी द्यायची असा विचार झाला तर दिलीपराव वळसे पाटलांची सुद्धा पुन्हा वर्णी मंत्रिमंडळामध्ये लागू शकते. किंवा मग अहेरीचे जे आहेत धर्मराव बाबा आत्राम त्यांना तिथे संधी मिळू शकते. कारण धर्मराव बाबा आत्रामांनी काही दिवसांपूर्वीच 2.5 वर्षांनंतर मी पुन्हा मंत्री होणार आहे असं म्हणत मंत्रिपदाची सुप्त मनीषा जी आहे ती बोलून दाखवलीच होती. त्यामुळं आता जर आपण पाहिलं तर एक जागा आणि इच्छुक अनेक अशी स्थिती आहे. नेमकं कोणाकडे मंत्रिपद जातं की काही नक्कीच, दिवस अजून नक्कीच. अजित पवारांकडेच हे खातं राहतं हे मात्र पाहणं महत्वाचं आहे. नक्कीच काही दिवस हे खातं जे आहे ते अजित पवारांकडेच असणार आहे. परंतु पाहतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दोन महत्वाचे नेते मग माणिकराव कोकाटे असतील, धनंजय मुंडे असतील, या दोघांचे मंत्रिपदाचे राजीनामे या कार्यकाळामध्ये आपण पाहिलेले आहेत. संकेत आता अजित पवार पुढची भूमिका काय घेतात आणि माणिकराव कोकाटे यांना अटक होते का आता हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे. कारण जर पाहिलं तर माणिकराव आणि कोकाटे यांच्या अटक झाली तर विधिमंडळ सचिवालय त्यांच्या आमदारकीवर कारवाई करतं का हे पाहणं सुद्धा महत्वाचं निश्चितपणे आहे राजू. अटक झाल्याच्या नंतर विधिमंडळ सचिवालय त्यांच्या आमदारकी रद्द करते का हे पाहणं सुद्धा आता महत्वाचं असणार आहे. या प्रत्येक घटनेचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.